राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। योगियांचे परम भाग्य, आंगी बाणे ते वैराग्य। चातुर्य कळे यथा योग्य, विवेके सहित श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील या पहिल्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। या समासाचं चिंतन करत असताना आपण साधनेच्या, उपासनेच्या आणि आपल्या सद्गुरूंच्या अंतःकरणामध्ये सहवासामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। खूप ऐकलेलं असतं, इतकं ऐकलेलं असतं ना, इतकं ऐकलेलं असतं, आणि मला तर असं वाटतं की आम्हाला ऐकण्याची जशा अनेक सवयी असतात तशी ऐकण्याची पण सवय होऊन गेलेली असते। मग तुम्ही म्हणाल ती चांगली नाही आहे का बुवा सवय? ऐकण्याची सवय चांगली आहे ना, ऐकण्याची सवय वाईट नाही आहे, पण इतकं सांगूनही मन ऐकत नाही ना। मनाने ऐकलं, मन ऐकायचं काम करतं, आपण पाहिलं। मनानं ऐकण्याचं काम केलं पण बुद्धी निर्णय घेत नाहीये। अरे बाबा, आयुष्याचं कल्याण करून घे, मनामध्ये विचार येतो। संकट आली ना, परमेश्वरा वाचव रे बाबा, अरे काय मोकळा बसलाय परमेश्वर तुझ्यासाठी। तुझे ते हात जोडलेले, तुझे ती प्रार्थना, कालपर्यंत काय करत होतास, आणि आज तुझ्यावरती हे आकाश कोसळलं, आज तुझ्यावरती हे संकट आलं, आज तुला अशा प्रकारानं एखाद्या कुठल्या तरी गोष्टीशी संघर्ष करण्याची वेळ आली। कोणताही व्यवहारातला संघर्ष असेल, कोणताही, आपल्याला त्या कारणाकडे जायचं नाहीये कोणत्याच, कारण चिंतन दासबोधाचं चाललेलं आहे। दासबोधाच्या चिंतनामध्ये फक्त मन आणि मनाचा विषय, अंतःकरण अंतःकरणाचा विषय, बुद्धी बुद्धीचा विषय, परमार्थ परमार्थाचा विषय, इथे अन्य विषयांना थारा नाही। अन्य विषय बोलावेत की नाही याबद्दल अनेक लोकांची मतांतर वेगवेगळ्या प्रकारची असतात, पण माझं स्वतःचं मत असं की मी स्वतः बदललो की समाज बदलला आहे की नाही हे मला बघण्याची गरजच भासत नाही। मला स्वतःला बदलायचं आहे। विश्वास एखाद्या न्यासावरती विश्वस्त असतो, त्याच्यावरती त्या ईश्वरानं विश्वास टाकलेला असतो की हा बाबा माझी संपत्ती, माझं म्हणजे जे काही जनतेचं आहे, समाजाचं आहे, ते सांभाळण्यासाठी योग्य आहे, पात्र आहे, हे परमेश्वर ठरवत असतो। देशाची सत्ता सुद्धा हातामध्ये देण्यासाठी किंवा देत असताना ईश्वरानं असंच नेतृत्व, अशाच प्रकारची शक्ती, अशाच प्रकारचं सामर्थ्य संपन्न व्यक्तिमत्व निर्माण केलेलं असतं, ते माणसाने निर्माण केलेलं नसतं। म्हणून अशा ईश्वरी सत्तेच्या पुढे आपण काय बोलणार, आपण काय करणार? कारण ईश्वरी सत्तेनं हे निर्माण केलेलं आहे सगळं जग आणि विश्व। आम्ही नुसतं ऐकतो, बोलतो, गप्पा मारतो मोठमोठ्या वेदांताच्या, तत्वज्ञानाच्या। हे जग ईश्वराने निर्माण केलं, अहो देवाची सत्ता आहे, देवाची सत्ता आहे असं म्हणतो खरा, पण त्या देवाच्या सत्तेवरती विश्वास नाहीये। ईश्वरानं जग निर्माण ज्यांनी केलं, त्या जगाची सत्ता अशा भलत्या सलत्या कोणीतरी लोकांच्याकडे तो देणारच नाही।
अशी सत्ता देईल असं सामर्थ्य संपन्न व्यक्तिमत्व निवडेल आणि निवडलेलं आहे की ते नेतृत्व, ती शक्ती आपल्या कल्याणाचाच विचार करणार, आपल्या कल्याणाचीच आपले बाजू घेणार, आपल्या कल्याणाच्या दिशेनंच विचार करत राहणार, हे ईश्वरी सत्तेचं सूत्र म्हणून आपल्याला सांगितलं. हे ईश्वरी सूत्र आपण लक्षात ठेवा. इथे समर्थांनी सुंदर विचार या ओवीमध्ये सांगितला की योगियांचे परमभाग्य, योग्यांचं भाग्य काय असावं. जसं आपण पाहिलं की सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं भाग्य काय असतं, त्यांना अशा प्रकारच्या उच्चतम, अशा प्रकारच्या स्थानी काम करण्याची संधी ईश्वरानं निर्माण करून दिलेली असते आणि त्यांना तो आनंद घेता येतो. हे त्यांचं भाग्य. प्रत्येकाचं भाग्य आणि प्रत्येकाची भाग्यांक आणि प्रत्येकाची भाग्य लक्षणं वेगवेगळी असतात. प्रत्येकाची भाग्य लक्ष्मी वेगवेगळी असते. प्रत्येकानं जर असं ठरवलं की ही माझी भाग्यलक्ष्मी त्याच्यासारखीच मला मिळाली पाहिजे, तर ती मिळणं शक्य असत नाही. त्याच्यापेक्षा कदाचित जास्ती मिळण्याची शक्यता असेल तर मिळेल, पण मला त्याच्यासारखंच माझं असलं पाहिजे, ही जी मनातली मत्सराची भावना त्याला म्हणतात, ती आपल्यामध्ये कधी असू नये. म्हणून योगियांचे परमभाग्य, योग्यांचं भाग्य काय आहे तर अंगी बाणे वैराग्य. योग्यांचं भाग्य काय, योग्यांचं सामर्थ्य काय, योग्यांची शक्ती काय असते, योग्यांचं शक्ती सामर्थ्य कशामध्ये लपलेलं असतं तर योग्यांच्या ठिकाणी वैराग्य असावं लागतं. वैराग्य म्हणजे निरपेक्ष वृत्ती असावी लागते. कुठल्याही प्रकारची स्वार्थमूलक अशा प्रकारची वृत्ती त्यांच्यामध्ये असू नये. आणि असं ज्यांना भाग्य लाभतं, अंगी बाणे ते वैराग्य, योग्यांचं भाग्य त्यांच्या अंगी वैराग्य बांधल्यानंतर मग त्यांना खरं अनुभवता येतं. आणि चातुर्य कळे येथा योग्य विवेके सहित, हे जे चातुर्य आहे ते कळायला लागतं. आणि ते कळत असताना चातुर्य कळे येथा योग्य विवेके सहित, त्यांचा विवेक जागा असतो, त्यांचा विवेक जागृत असतो. आणि तोच विवेक, तीच शक्ती, तेच भाग्य समर्थांनी या ओवीच्या माध्यमातून आपल्या समोर इथे ठेवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.